प्रतियोगिता के लिए जो फर्स्ट प्राइज है 1 लाख, उसके साथ अट्रैक्टिव ट्रॉफी। स्लीप में खिलाड़ी तैनात है, पॉइंट एक कबर की तरफ खिलाड़ी एक तैनात है, मिड ऑफ दायरे के अंदर मौजूद मिड ऑन है। डीप मिड ब्रेक पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी स्क्वेयर के पर एक खिलाड़ी तैनात मयूर, जिनके ऊपर दारोमदार। तेज तर्रार गेंद ऑफ टाइम के बाहर, लेग कटर गेंदबाजी, गेंदबाज द्वारा मयूर की काबिलियत है, वो लेग कटर बहुत अच्छा डालते हैं और टप्पा खाने के बाद ऑफ टर्म के बाहर जाते हुए गेंद। मयूर मासाल मशहूर खिलाड़ी है पुणे के, और एक अच्छी गेंद, जबरदस्त गेंदबाजी, टप्पा खाती उछाल मिला था। बल्लेबाज खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे हैं, इस बार बल्लेबाज बीट पर विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। तीखी गेंदबाजी रही है पूरे टूर्नामेंट में। मयूर मासाल मैन फ्रॉम काटेवाड़ी बारामती, और एक अच्छी गेंद, कमाल की गेंदबाजी, काटेवाड़ी एक्सप्रेस इंप्रेस कर रहे हैं। टप्पा खाती उछाल मिला था, कंधों का सही इस्तेमाल, गेंद थोड़ी हरकत भी कर रही है, और पहली 3 गेंदों पर बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था। लाजवाब गेंदबाजी मयूर द्वारा बीच मैदान पर, कवर के ऊपर से खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया। 1 2 3 4, 1 टेक अप 4, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। थोड़ा बाहर गेंद थी लेकिन ज्यादा आगे थी, और खूबसूरती के साथ कवर के ऊपर से गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर। बॅरिगेटवरती आपला भार देऊ नका, तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, बॅरिगेटला तो भार आपला सहन होत नाहीये। स्कोर 4, बल्लेबाज अजय का खाता खुला, 4 गेंदों का खेल हुआ है। कदमों का इस्तेमाल किया था, टप्पा खाती गेंद बाहर की तरफ निकली है, गेंद हरकत जरूर कर रही है, काटा बदलती हुई गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी, काटेवाड़ी एक्सप्रेस मयूर गेंदबाजी कर रहे हैं। चैलेंज किया गया व्हाइट बॉल के लिए, टीवी अंपायर हमारे साथ जुड़े हुए हैं। ऑन फील्ड अंपायर ने ये कहा था कि ये फेयर डिलीवरी है, लेकिन बल्लेबाज को लग रहा है ये व्हाइट बॉल होना चाहिए। इट्स अ फेयर डिलीवरी। जो आपने रिव्यू लिया था वो अनसक्सेसफुल हुआ है, रिव्यू आपने लॉस किया। मयूर अपने बॉडी वहां पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। टप्पा खाती उछाल मिला, गेंद हरकत कर रही है, जबरदस्त गेंदबाजी इस ओवर में। स्कोर 4, बगैर किसी नुकसान के पहले ओवर का खेल समाप्त हुआ। बेहतरीन गेंदबाजी, दर्शक काफी संख्या में मौजूद है। लादा चैंपियन ट्रॉफी 2026 का लुत्फ उठाते हुए मेहमान भी बहुत सारे आए हैं, मंच के ऊपर हैं। युवा लांजा क्रिकेट क्लब प्रेसिडेंट लांजा चैंपियन ट्रॉफी 2026 का लुत्फ उठाते हुए आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर स्कोर 4 पर नन। चैतापुर के पास काबिलियत वाले खिलाड़ी जरूर हैं, अजय और राहुल, जिनके ऊपर दारोमदार बहुत ही बेहतरीन खिलाड़ी हैं, लेकिन फिलहाल इस मुकाबले में मयूर मासाल का कमाल का ओवर था। शॉर्टिंग लाइन के साथ गेंदबाजी, और जो विकेट मददगार है गेंदबाजों के लिए उसका फायदा उठाया। रफ्तार बहुत अच्छी है, कंट्रोल बहुत अच्छा था, लाजवाब गेंदबाजी रही है। स्कोर 4, बगैर किसी नुकसान के गेंदबाजी में परिवर्तन। दूसरा आइकॉन गेंदबाजी करने के लिए मयूर कुंभार, ये भी एक जहांबाज खिलाड़ी है, बतौर आइकॉन जबरदस्त डिमांड। राहुल के ऊपर दारोमदार, पहले ओवर में ज्यादा बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला। आज के दिन की अगर कहानी देखें तो अवधूत स्पोर्ट कणकवली, विकी पुजारी, संतोष पाटिल, 2 दिग्गज खिलाड़ी, अक्षय तावरे, दत्तू सावंत, चॉप्टिक्स लांजा। विकेट कीपर तैयार नहीं थे और इसलिए गेंदबाज रुक गए हैं। बहुत इंपॉर्टेंट ओवर है। मयूर मासाल, मयूर कुंभार प्लंटर गेंदबाज है। आंसर पर मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। बहुत ही अच्छा माहौल बना हुआ है।
स्लिप में खिलाड़ी तैनात, एक खिलाड़ी पॉइंट पर, कवर पर खिलाड़ी तैनात है। टप्पा खाते उछाल मिला था, बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर आए थे, चप्पल हुए थे गेंद को खेलने के लिए। गेंद लेग स्टंप के ऊपर से पीछे चली गई, विकेट कीपर की तरफ रन बनाने का कोई मौका नहीं है। बढ़िया गेंदबाज का प्रदर्शन। इससे पहले लेग कटर आपने देखा था, मयूर मासाल ने बहुत अच्छी गेंदबाजी की थी। अब फिलहाल मयूर कुमार गेंदबाजी करने के लिए आए हैं। बढ़िया गेंदबाजी, स्टंप के अंदर गेंदबाजी करने की कोशिश इन्होंने की है। बिंदी गेंद के साथ आगाज, फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया, सुंदर स्ट्रोक अलग द कारपेट गेंद को खेला गया। लॉन्ग ऑफ पर लॉन्गर के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया है और इस गेंद को जब तक कि लॉन्गर के खिलाड़ी फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल। जैतापुर 5 रन बगैर किसी नुकसान के दूसरा ओवर प्रगति में है। अजय केंद्र 4 पर, राहुल 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। मयूर कुमार का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है। चैंपियन ट्रॉफी 2026 आप देख रहे हैं, शानदार आयोजन इस प्रतियोगिता का। थैंक यू डीजे मास्टर, थैंक यू डीजे मास्टर। टप्पा खाते उछाल मिला था, काफी ऑफ टाइम के बाहर जाती हुई गेंद व्हाइट बॉल का इशारा अंपायर ने किया। अक्षय बीच मैदान पर अंपायरिंग कर रहे हैं। स्कोर 6 मगर किसी नुकसान के दूसरा ओवर प्रगति पर है। दर्शकों के लिए बहुत बड़ी उपलब्धि, काफी संख्या में दर्शक मौजूद है। मयूर कुमार धीरे धीरे अपने बॉलिंग मार्क की तरफ आए। पॉइंट कवर, एक एक्स्ट्रा कवर, एक लॉन्गा पर खिलाड़ी तैनात। बहुत ऊपर गेंद तारामंडल में चली गई। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी कहा कि यह मेरा कैच है। गेंद के नीचे खिलाड़ी, शानदार कैच, लॉन्ग ऑन पर लपक गया। अजय की पारी समाप्त। मयूर कुमार ने किया शिकार, पहले विकेट का पतन। मयूर मासाल ने बहुत अच्छा कैच लपका बाउंड्री लाइन पर, पहला ब्रेक थ्रू मयूर कुमार ने दिलाया। दर्शक दीर्घा से तालियों की आवाज आ रही है। दर्शक दीर्घा में दर्शक काफी संख्या में मौजूद है। समीर घरे स्टैंड में दर्शकों की वो तालियों की आवाज। नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बैटर धीरे धीरे आ रहे हैं। लांदा चैंपियन ट्रॉफी 2026 ज्यादा समय न ले क्योंकि बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। मयूर मासाल ने कैच लपका था, बहुत ही शानदार कैच था बाउंड्री लाइन पर। और जब गेंद ऊपर चली गई थी ना, तब जाकर इन्होंने बताया था कि ये मेरा कैच है और मयूर कुमार ने कहा ये मेरा शिकार है। दोनों आइकॉन खिलाड़ी बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे। राहुल के ऊपर रनिंग आए, राहुल मोरे, और नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं सौरभ सुरभि, आइकॉन खिलाड़ी है। 2 आइकॉन मैदान के अंदर, राहुल मोरे और सौरभ सुरभि। ऑफ टॉप के बाहर गेंद खूबसूरती के साथ गेंद को खेलते पॉइंट पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते, थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 7 रन 1 विकेट के नुकसान पर। जैतापुर और देवरू के बीच मुकाबला, और अगला मुकाबला बहुत महत्वपूर्ण रहेगा। ऑन साइड पर गेंद को खेलने की कोशिश, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। दूसरा ओवर प्रगति पर, मैंडेटरी पावर प्ले। स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर। मयूर कुमार की गेंदबाजी बहुत ही अच्छी गेंदबाजी अभी तक रही है। मात्र 3 रन खर्च के 1 शिकार इन्होंने किया। पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाने वाले गेंदबाज। 10-15 कदमों का बॉलिंग मार्क। इस बार अब हमें खेलते अच्छा स्ट्रोक है, पीछे बॉर्डर पर कवर पॉइंट पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील करते, थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज। चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। स्कोर बोर्ड को चलाने का काम करना बहुत जरूरी है। 2 ओवर का खेल, स्कोर 9 रन 1 के नुकसान पर जैतापुर। 9 पर 1 लांदा चैंपियन ट्रॉफी 2026। डीजे मास्टर कॉम्बॉक्स में जो साउंड है थोड़ा सा कम कीजिए, थोड़ा सा कम करना है। दोनों टीमों के लिए शानदार खेल। लांदा चैंपियन ट्रॉफी 2026। दर्शक काफी संख्या में मौजूद है। आप देख सकते हैं हमारे कैमरामैन tenniscricket.in के समीर घरे स्टैंड की तरफ आपको लेके जाएंगे। आज दर्शक काफी संख्या में मौजूद है और बैठने के लिए जगह नहीं है, इसलिए आप देख सकते हैं मैदान के राइट साइड पर, मैदान की लेफ्ट साइड के कॉम्बॉक्स से लेफ्ट साइड पर और कॉम्बॉक्स से राइट साइड पर दर्शक काफी संख्या में खड़े हैं। ये दर्शक देखिए,
योगेश चौहान जिनके ऊपर दारोमदार टीम के कप्तान गेंदबाजी करने के लिए तैयार। ये दर्शक दीर्घा में क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परवाने, कोकण में सबसे ज्यादा टूर्नामेंट हो रहे हैं इस सीजन में। इसकी वजह मैं आपको बताना चाहूंगा। स्ट्रोक तो बहुत अच्छा, लॉन्ग पर खिलाड़ी तैनात है, लॉन्ग पर गेंद को फील्ड किया जाएगा, 1 रन देने का मौका। ये बेहतर क्रिकेट है। इस मुकाबले में चौके छक्के नहीं आएंगे। पिछले 3 मुकाबले की अगर कहानी देखें तो वो चौके छक्के जड़ना मुश्किल हुआ। मयूर लॉन्गा पर मौजूद थे, बहुत ही अच्छी फील्डिंग। स्कोर कुल मिलाकर 10 रन 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है, क्योंकि चौहान गेंदबाजी कर रहे हैं। लॉन्गा पर खेल दिया खूबसूरती के साथ, लॉन्गा पर खिलाड़ी मयूर ने लपका कैच और बल्लेबाज राहुल मोरे बैक टू द पैवेलियन। योगेश चौहान को मिली सफलता, राहुल को किया चलता। आइकॉन खिलाड़ी बैक टू द पैवेलियन। 10 रन 1 विकेट के नुकसान पर। एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा tenniscricket.in पर। आइकॉन खिलाड़ी कुछ अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए। टीम के कप्तान योगेश चौहान कड़े सी नातान लिया कैच। मयूर ने बहुत ही सुंदर कैच था, लॉन्गा पर अच्छा कंट्रोल था। कमाल की क्रिकेट मैदान के अंदर जबरदस्त फील्डिंग, उच्च कोटि की फील्डिंग हो रही है। दूसरे एंगल से देखिए, पैच कैमरे का इस्तेमाल हो रहा है इस प्रतियोगिता में। tenniscricket.in द्वारा बेहतरीन कैच था ये। नादा चैंपियन ट्रॉफी 2026, काफ़ी सारे दर्शक ये टूर्नामेंट देख रहे हैं। सभी का स्वागत जो इस वक्त tenniscricket.in पर हमारे साथ जुड़े हुए हैं। सौरभ 2 पर खेल रहे हैं और न्यू बैटर नए बल्लेबाज आए प्रथमेश। योगेश चौहान का बहुत महत्वपूर्ण ओवर। इस बार अनसाइड पर अच्छा स्ट्रोक है, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ। अंपायर का इशारा देखना चाहूंगा। कड़क कड़क सिक्सर, कड़कड़ी सिक्सर। बहुत देर तक इंतजार कर रहे थे दर्शक, सिंगल डबल से थोड़ा सा वो परेशान हो रहे थे, लेकिन अब जाकर ये शॉट देखे, टाइमिंग देखे, शॉट पिच गेंद थी, बैकफुट पर बिल्कुल तैयार थे, गेंद को पुल किया स्क्वायर लेग की तरफ। गजब का शॉट, पुल पावरफुल, में गोल, बेहतरीन टाइमिंग। इसी के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 16 रन 2 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है और अच्छा माइंडसेट बल्लेबाज प्रथमेश का 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं। कमाल का मैच है, काफी सारे दर्शक इस वक्त मौजूद है समीर गार स्टैंड में। ये बढ़िया लाइन थी, गोल्डन स्पॉट पर गेंदबाजी, टप्पा थोड़ा ऑफ स्टंप के बाहर रखा, ऑन साइड पर खेलने की कोशिश, मन बना के खेलने का प्रयास। इस बार बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद थी। स्कोर 16 रन 2 विकेट के नुकसान पर जैतापुर। दर्शक काफी संख्या में मौजूद है। इस ओवर के बाद आपको बताएंगे कहां कहां दर्शक हैं। सदी गेंदबाजी भी है। पहली गेंद पर एक बड़ा स्ट्रोक, उसके बाद में कमबैक किया गेंदबाज योगेश चौहान ने। ये भी गेंद हरकत कर रही है। जब जब आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी हुई ना, तब चक्कर बल्लेबाजी करना मुश्किल हुआ है। अगला मुकाबला जिसकी चर्चा हो रही है, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बाहरी किनारा लगा था, विकेट कीपर ने क्या छोड़ा है, क्या छूटा, मुकद्दर रूटा, गेंदबाज का दिल टूटा। एक्शन रिप्ले में देखिए, योगेश चौहान की गेंदबाजी और बहुत महत्वपूर्ण गेंद थी। टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद, राउंड विकेट गेंदबाजी। इस बार जबरदस्त स्ट्रोक, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश कर रहे थे, बल्ले का बाहरी किनारा लगा, विकेट कीपर ने कैच छोड़ा है। चॉपटिक्स लांजा और अवधूत स्पोर्ट कनकौली टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आइए। चॉपटिक्स लांजा और अवधूत स्पोर्ट कनकौली। 3 ओवर का खेल समाप्त हुआ, 17 रन 2 विकेट के नुकसान पर। 50-50 ओवर, बहुत ही क्रुशियल ओवर है। अंपायर की तरफ से इशारा हुआ। ये दर्शक देखिए काफी संख्या में मौजूद है। ये क्रिकेट के परमाने हैं, क्रिकेट के दीवाने। इनके बिना टूर्नामेंट सफल नहीं हो सकता। और आपके ऊपर कैमरा, आप स्क्रीन पर है, थोड़ा सा लांजा का जोश दिखना चाहिए। लांजाचा आवाज जरा येऊ द्या, लांजाचा आवाज, जोश आणि जुनून आपल्याला पाहायला मिळतो। टाळ्यांचा गजर जरा करा, आवाज येऊ द्या, शिट्ट्यांचा, टाळ्यांचा, मजा येईल। आता जरा वाटतं की लांजामध्ये आलोय आपण। प्रेक्षक इथे आपल्याला बघायला मिळत आहे समीर गारे स्टँड मध्ये। 17-2 बहुत अच्छा स्ट्रोक है। इस बार टपा खाते सर के ऊपर से गेंद चली गई।
एक रन लेने का मौका है, सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 8 रन। इसी ओवर में आपको 14 रन बनाने, वो टारगेट है, चैलेंज आपके लिए। लांधा चैंपियन ट्रॉफी 2026 आने वाला मैच चॉप्टिक्स लांधा और अवधूत स्पोर्ट कनकवली दोनों टीमें तैयार हैं इस घमासान के लिए। सेकेंड राउंड है। गेंद को कहते ऑफसाइड पर, इस बार लॉन्ग पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। सिंगल लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए। इस तरह से रन बनाएंगे तो कोई परेशानी नहीं है, लेकिन इसी ओवर में आपको कम से कम 2 बड़े स्ट्रोक भी खेलने हैं क्योंकि 14 का चैलेंज है। सौरभ का बहुत महत्वपूर्ण पारी के अंदर 3 पर प्रथमेश बल्लेबाजी कर रहे। कुल मिलाकर अगर देखें तो 8 पर 5 गेंदों का सामना किया, स्कोर 19 पर 2। और सर पर अच्छा स्ट्रोक है, पीछे बॉर्डर पर खिलाड़ी है, हंसते हंसते कट जाए रस्ते, गेंद बॉर्डर के बाद 4 रन। समीर घारे स्टँड मध्ये ते प्रेक्षक बसले, जरा टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर येऊ द्या, लांजामध्ये आल्याचं या ठिकाणी आम्हाला पण समजेल। तुमची एनर्जी, तुमच्या टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर, मजा येणार आहे। कॅमेरामॅन तुमच्यावरती फोकस करणार आहे या ओव्हर नंतर। समीर घारे स्टँड मध्ये कॅमेरामॅन tenniscricket.in खूबसूरत स्ट्रोक था, गेंद को पुल किया था, शॉर्ट टर्म पुल। सौरभ के पारी का पहला चौका, स्कोर सौरभ का 7 रन संख्या 23, 2 विकेट के नुकसान पर जैतापुर। गेंदबाजी कर रहे गेंदबाज साहिल। साहिल समान अपनी बॉलिंग पर तैयार, पॉइंट कवर डीप स्टैकर पर खिलाड़ी तैनात है। और तेज तर्रार गेंद का इस्तेमाल किया गया था, बहुत अच्छी गेंदबाजी, क्या पैटर्न है। 6 पर लेवले के बीच लड़ाई चल रही है, सौरभ और साहिल। सौरभ के अंदर 7 पर एक्शन रिप्ले देखे, जिस तरह से गेंदबाजी हुई थी, टप्पा खाते उछाल मिला था। tenniscricket.in पर बल्लेबाज थोड़ा सफल हुए थे, गेंद के ऊपर निगाह नहीं है, तेज तर्रार गेंद, जबरदस्त गेंदबाजी, मजा आ रहा है दर्शकों के लिए। स्कोर 23, 2 विकेट के नुकसान पर। टप्पा खाते गेंद नीचे रही है, ऑन साइड पर खेलने का प्रयास, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। ये बहुत अच्छी गेंद थी साहिल चौहान द्वारा। 23 पर 2 और 14 रन आपको बनाने हैं। इस ओवर में आपने अभी तक बनाए हैं 6 रन। अच्छा ओवर साहिल चौहान का। और सर पर गेंद को पूर्ण करना चाहते थे, शॉर्ट पुल करने की कोशिश, गेंद के पैर को लगी है, लेग बाय का इशारा अंपायर ने किया। और इस ओवर में आपने अपना टारगेट नहीं पूरा किया तो हमारे स्कोर हमें बताएंगे, दर्शकों को बताएंगे अभी टोटल क्या बन सकता है। 4 ओवर 24, 2 विकेट के नुकसान पर आंकड़े बदल सकते हैं। सत्कार करतील मिलिंद डाफळे। धाव संख्या नागेशजी ग्रुप 21 सध्या समीर घारे स्टँड मध्ये ते प्रेक्षक आहेत, तुमच्यावरती कॅमेरा आहे। लांजामध्ये आलोय, कोकणामध्ये आम्ही आलोय, जरा आम्हाला समजा तुमच्या टाळ्यांचा शिट्ट्यांचा गजर दादा येऊ द्या। बोला गणपती बाप्पा, क्या बात है। यानंतर समीर घारे स्टँड मध्ये आपण पाहिलं प्रेक्षकांचा जल्लोष। दुसऱ्या स्टँड मध्ये देखील आपण दुसऱ्या ओव्हर मध्ये यानंतर जाणार आहोत। 24 रन 2 विकेट के नुकसान पर 5वां ओवर है। अवधूत स्पोर्ट कनकवली चॉप्टिक्स लांजा टीम का कैप्टन आपको रेडी रहना है टॉस के लिए। आने वाले 6 गेंदे और उसके बाद में टॉस किया जाएगा। विकी पुजारी, संतोष पाटिल, दत्तू सावंत, अक्षय तावरे, 4 बड़े खिलाड़ी खेलने वाले। आशिषजी यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे। आकुटा पाता चेंडू फटका तर चांगला खेळलाय, परंतु मग चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रामध्ये। इथे एक पारितोषिक खास करून सौरभ सुर्वेसाठी आहे, त्यानं जर 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक आशिषजी यांच्याकडून आहे प्रत्येक षटकाराला। तर प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे। तो लाजा से बिलोंग करने वाले खिलाड़ी है, लोकल बॉय हैं, लेकिन टैलेंट कूद कूद कर भरा हुआ, इसीलिए वो तालियां बजी थी। प्रथमेश 8 पर खेल रहे हैं।
बढ़िया लाइन टपकाती गेंद नीचे रही है, आंसर पर खेलने की कोशिश के अंदर बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। बीच मैदान पर चर्चा हो रही है। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। बीच मैदान पर चर्चा हो रही है। 23 2 विकेट के नुकसान पर जैतापुर। टपकाती उछाल था, ऑफ स्टंप के बाहर जाते विकेट, आंसर पर खेलना चाहते थे, ऊपर चली गई है गेंद के नीचे, खिलाड़ी बल्लेबाज आउट। प्रतिपक्ष की पारी समाप्त। जैतापुर के उम्मीदों को लगता बा तीसरा झटका। अच्छी गेंद थी, बल्लेबाज जब चप्पल में तो टेलीग्राम में था गेंदबाज को, तो थोड़ा आउट ऑफ स्टंप के बाहर रखा और ज्यादा रूम ने दिया। लेन बहुत अच्छी थी, टप्पा खाने के बाद वो चाल मिला। ये एक्शन रिप्ले tenniscricket.in पर आपने देखा है। 20 पत्री 5वां ओवर प्रगति पर है, 3 गेंदों का खेलना बाकी है। जो 50-50 का ओवर आपको दिया गया है ना, उस 50-50 के ओवर में जो चैलेंज 14 रनों का दिया, उसमें अभी तक किसी को ज़्यादा सफलता नहीं मिली है। अभी तक वो चैलेंज जिसमें बल्लेबाज फेल हुए हैं, गेंदबाजों ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है। जैतापुर 23 पर 3 नए बैटर आए बल्लेबाजी करने के लिए। निखिल चौहान, बहुत महत्वपूर्ण ओवर आर्या का। गेंद के लाइन में आके बल्लेबाजी आपको करनी होगी। टेनिस क्रिकेट में हमेशा मैंने देखा है कि बैकफुट पर बल्लेबाजी होती है और बल्लेबाज बीच मैदान पर आराकरी करे। रनआउट का विकेट, बल्लेबाज आउट। जैतापुर के उम्मीदों को चौथा झटका। अगले मुकाबले के टॉस के लिए तैयार रहना है। दत्तू सावंत, अक्षय तौरे आइकॉन खिलाड़ी, विकी पुजारी, संतोष पाटिल दिग्गज खिलाड़ी हैं। बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, 5वें विकेट का पतन। बल्लेबाज बैक टू द पेविलियन, श्रेष्ठ कीपर कौन? राजू मुळे, आमचे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, आमचे मित्र. 23 for 5 लादा चैंपियन ट्रॉफी 2026 बल्लेबाजों की अगली परीक्षा। फायरिंग विकेट है। देखिए इस विकेट पर जिसकी तकनीक अच्छी है, सबसे बेहतरीन है, वही बल्लेबाज बल्लेबाजी कर सकता है। अगला मुकाबला अवधू स्पोर्ट कनकवली बनाम चपटिक सिरांजा। पॉइंट पर खिलाड़ी, क्या कैच हो जाएगा? बिल्कुल ये कैच। अंपायर का क्या फैसला वो देखना चाहूंगा मैं। पॉइंट पर बहुत अच्छा कैच पीयूष द्वारा और विश्वनाथ लिंगायत। डिक्लेयर दिया गया, बिल्कुल डिक्लेयर दिया गया है। कैच तो आपने लिया था, लेकिन उसके बाद में आपने जो टच किया। अब जाकर देखिए 5 ओवर स्कोर की बात करें तो रन संख्या फिलहाल 24 रन 5 विकेट के नुकसान पर 24 for 5। जैतापुर जीतने के लिए इस मुकाबले में अब लक्ष्य रखा गया देवरू के सामने 25 रनों का। एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। अवधू स्पोर्ट कनकवली और चॉप्टिक सिरांजा के बीच मुकाबला है और अभी जो दूसरा पड़ाव शुरू हो जाएगा, तो मैच का आंखों देखा हाल बताने के लिए हमारे साथ जुड़ेंगे हमारे साथी कमेंटेटर, मशहूर कमेंटेटर मिस्टर जयेश।
लांजा चैंपियन ट्रॉफी 2026 में सभी का स्वागत है दोस्तों। बेस वर्सेस बेस की लड़ाई, क्योंकि दो टीमें एक एक मुकाबला जीत चुकी हैं और दोनों के पास बहुत ही बेहतरीन आइकॉन खिलाड़ी दत्तू सावंत, अक्षय तावरे, विकी पुजारी और संतोष पाटिल हैं। तो डायमंड का डायमंड, लोहा लोहे को काटता है। इस मैच में मजा आएगा। अब समय हो गया टॉस का बॉस। टेल इज द कॉल। येस, तो बहुत महत्वपूर्ण मुकाबला, अत्यंत महत्त्वाचा मॅच आहे। टॉस जिंकला, काय निर्णय घेणार आहात? आम्ही फिल्डिंग करू पहिले. कारण चेस करायला आवडेल. काय या ठिकाणी धावसंख्या जर समोरच्या संघाने उभारली तर ती चेस करणं सोपं होईल? 35 ते 40. फायरी विकेट आहे, 35-40 बनवताना पण मुश्किल झालं। या विकेटवरती गोलंदाजाचा दबदबा राहिलेला आहे। एकूणच पॉवर प्लेची 2 षटकं आहेत। या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती विकेट तुम्हाला अपेक्षित आहेत? आम्ही टार्गेट करू, आयकॉन प्लेयर आले तर त्यांना आम्ही टार्गेट करू. चॅलेंजिंग ओव्हर अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही तयार असता, तुमचा प्लॅन आहे। बॅटिंग पॉवर प्ले तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे? आम्ही बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 15 ते 20 धावा करण्याचा प्रयत्न करू. फायटिंग टोटल काय असेल? 40-45 धावा. 40-45. दोघांनाही शुभेच्छा असतील। अत्यंत महत्त्वाचा सामना आहे। मान्यवरांचे देखील मनापासून आभार। टेनिस क्रिकेट .in वरती आपण पाहता अत्यंत महत्त्वाचा यानंतर येणारा सामना, अर्थात चॉप्टिक्स लांजा आणि त्याचबरोबर अवधूत स्पोर्ट कणकवली या दोन संघादरम्यान सिक्का उचला। चॉप्टिक के पक्ष में गिरा। इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे और कणकवली को करनी है इस मुकाबले में बल्लेबाजी। ओवर टू कम बॉक्स। नाणेफेक झाले। नाणेफेकीचा कौल इतिपत्र चॉपस्टिक लांजा संघाच्या बाजूने लागल्या आणि त्यानंतर त्यांनी घेतल्या इतिपत्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय। ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील चौथी मॅच जैतापूरच्या विरोधात युवा स्पोर्ट्स देवरुख आज संघ खेळताना पाहायला मिळतोय। पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला तर आपण पहिल्या इनिंगमध्ये 24 धावांवरती रोखलंय। 25 धावांचं माफक आव्हान आणि त्या 25 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय। शूरवीरांचा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याला ओळखलं जातं तो जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्याचा हार्दिक पांड्या म्हणून ओळखला जाणारा खेळाडू मयूर कुंभार मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती, नॉन स्ट्राईकवरती योगेश चव्हाण। पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण केलंय। शॉर्ट पुल सक्सेसफुल झाला नाहीये, विकेट आली आहे। पहिल्या चेंडूवरती सौरभ सुर्वे मॅन फ्रॉम कुवे, पहिल्या चेंडूवरती वार फसलाय। पहिला चेंडू शॉर्ट पिचचा चेंडूचा वापर केलाय, कारण का पहिल्या इनिंगमध्ये त्याने पाहिलं शॉर्ट पिचचा चेंडूचा वापर हा प्रभावी मारा असणार आहे या मैदानावरती आणि म्हणूनच पहिला चेंडू शॉर्ट पिचचा चेंडूचा वापर केलाय सौरभ सुर्वे। सातत्याने जर पाहायला गेलं तर लांजा क्रिकेटसाठी या खेळाडूचं योगदान देखील महत्त्वाचं राहिलं। या खेळाडूने जर पाहायला गेलं तर तुषार यादवच्या नेतृत्वाखाली खूप सारं मोठं क्रिकेट खेळलंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने आपल्या वेगळ्या ॲक्शनने प्रभावित केले या खेळाडूने। एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून सातत्याने याच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाव कमवले या खेळाडूने। आता जर पाहायला गेलं तर पहिली विकेट आले, मयूर कुंभार माघारी परतले, त्याची जागा घेतली। याच देवरुख परिसरातील एक जबरदस्त खेळाडू, एक सेन्सिबल खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच बंडू जाधव म्हणजेच अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाले। पहिल्या चेंडूवरती विकेट आली सौरभ सुर्वेने।
ओहो दुसरा चेंडू प्रभावी टाकला जातोय अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला एक डॉट चेंडू देखील आलाय. चांगली गोलंदाजी आपण सौरभ सुर्वेला सातत्याने स्क्रीनवरती पाहतोय. चांगली गोलंदाजी बॅटिंगमध्ये देखील प्रभावी कामगिरी केली या खेळाडूने. रिवर्सचा फटका इथे मात्र खेळला जातोय. या मैदानावरती रिवर्सचा फटका असरदार होईल का? विश्वास तर दाखवलाय स्वतःवरती, परंतु तो विश्वास इथे सार्थ करून दाखवावा लागेल. सिंगल डबल धावा देखील महत्वाचे आहेत, परंतु त्याचबरोबर इथे जर पाहायला गेलं तर विकेट टिकून ठेवणं हे देखील मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं आहे. आज थोडंसं जर पाहायला गेलं तर अमित जाधव यांच्या चेहऱ्यावरती तो गुलाल लागला, कारण आज संगमेश्वर तालुक्यामध्ये शिंपण्याचा उत्सव आज साजरा झाला. रंगपंचमी साजरी केली आणि त्यानंतर आज या क्रिकेटच्या मैदानावरती देखील धावांची रंगपंचमी खेळण्यासाठी ते देखील सज्ज झालेत. पहिल्या इनिंगमध्ये प्रभावी गोलंदाजी राहिली. चला बॉल टाकायचा आतमध्ये, बॉलची पूर्तता करा प्लीज. थँक्यू सो मच. बॉलची पूर्तता झाली. धावसंख्येचं टोटल आपण पाहतोय 3 चेंडू झालेत आणि या 3 चेंडूमध्ये धाव बनवले गेलेत फक्त आणि फक्त एक धाव, एक विकेट आली आहे. खरंच कौतुक करावं लागेल लांजा चॅम्पियन ट्रॉफीचं. जबरदस्त आयोजन इथे मात्र केलं गेलं. निश्चितच आयोजन जबरदस्त आणि आज प्रेक्षकांनी या मैदानावरती जी उपस्थिती दर्शवली ती काबिल तारीफ आहे. सातत्याने जर पाहायला गेलं तर ओहो चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. सुरेख चेंडू आतलाय. पहा आतापर्यंतची जी गोलंदाजी राहिली ती गुडलेन स्पॉटवरती जास्त करून राहिली आहे. थोडंसं स्केटी विकेट आहे आणि म्हणूनच गोलंदाजांनी त्या गुडलेन स्पॉटला इथे मात्र टार्गेट केलंय आणि सातत्याने फलंदाजांना जखडून ठेवलं, परंतु प्रभावी मारायला देखील उत्तर द्यावं लागेल. ओहो चांगला चेंडू फुलर लेनचा होता. थोडासा पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून खेळला. नतीजा डॉट चेंडू आलाय. इथे दूरवरून खेळायचं नाही, आपल्याला प्रॉपर इथे मात्र चेंडूपर्यंत पोहोचावं लागेल. ती रणनीती ओळखावी लागेल. महत्वाचं आहे रणनीती ओळखणं. ओ पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा तोच फटका इथे मात्र सजवला गेलाय अवे फ्रॉम द बॉडी. थोडंसं चर्चा करणं देखील गरजेचं आहे. जर चर्चा झाली तरच त्याच्या माध्यमातून रिझल्ट चांगले येणार आहेत. ते चर्चे केले नाहीयेत आणि म्हणूनच पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या षटकामध्ये एक धाव, एक विकेट म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यकता अजून देखील 24 धावांची असणार आहे. 24 चेंडू 24 धावा. डीजे लांजा चॅम्पियन ट्रॉफीचं आपण ते सॉन्ग ऐकलं तर युवा लांजा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून हे आयोजन केलं गेलं. किरण आणि उदय यांचा संगम झाला आणि त्यांच्या संगमातून निर्माण झालेली स्पर्धा म्हणजेच निश्चितच त्यांच्या आशीर्वादाने किरण सामंत आणि उदय सामंत यांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. ती म्हणजेच लांजा चॅम्पियन ट्रॉफी युवा लांजाच्या माध्यमातून जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. कौतुक करावं तितकं थोडं आहे. या स्पर्धेचं आयोजन जबरदस्त आहे. आज या प्रकाश झोतातील स्पर्धा पाहण्यासाठी खूप सारे प्रेक्षक जोडले गेलेत, त्यांचं देखील सरच स्वागत आहे. मी जयेश पोटफोडे तमाम प्रेक्षकांचं सरच स्वागत करतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी प्रथमेश पाटील गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. 24 चेंडू 24 धावा इथे मात्र रोखायचे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली सौरभ सुर्वेच्या माध्यमातून. प्रभावी गोलंदाजी केली सौरभ सुर्वेने. ओहो हा चेंडू थोडस जर पाहायला गेला तर लेग स्टिकच्या बाहेर एक्स्ट्रा धावेसाठी इथे मात्र गणला जातोय. या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका अप्रतिम पाहिली जाते.
अक्षयजी कोळंबेकर सर असतील, विश्वनाथजी लिंगायत सर असतील, आशिष मालवणकर सर असतील, तिन्ही पंचांनी प्रभावी कामगिरी केली पंचांमध्ये. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. पंचांकडे अपील केलंय परंतु अपील फेटायला गेलाय. सुरेख गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये ती विजयाची सूत्र रचण्यासाठी इथे मात्र प्रयत्न केले गेले, ते म्हणजे सौरभ सुर्वेच्या माध्यमातून ती बीज ही रोवली गेली. या बंजर जमिनीमध्ये ती यशाची बीज रोवली गेली आणि त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. ते अंकुर फुटायला लागलेत या मैदानावरती. ते विजयाचे अंकुर आहेत आणि ते अंकुर इथे मात्र या बंजर जमिनीतून, परंतु योगेशच्या बॅट म्हणून देखील हवाई सफर आले. आडव्या बॅटने केला हा वार, चेंडू सीमारेषा पार. योगेश शानदार षटकार. थँक्यू डीचे. थोडंसं जर पाहायला गेलं तर कमी गतीचा चेंडू त्याच्यावरती इथे मात्र आडव्या बॅटने तो फटका सजवला गेला आणि त्यानंतर सर्व संघ सहकारी एकत्र आले आणि सांगितलंय हा चेंडू पुन्हा टाकायचा नाहीये. वेगात टाकल्या, हीच गोलंदाजी करायची. एक्सप्रेस डिलिव्हरी इथे मात्र सातत्याने असरदार साबित होणार आहे. तो पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाले. थोडंसं फुलर लेनचा चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, थोडंसं आडव्या बॅटने आणि थोडंसं जर पाहायला गेलं तर सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि धावा रोखल्या गेल्या. धावसंख्या 8 धावा फलकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. नरसिंग धाव द विकेट, फटका सजवलाय कव्हर, एक्स्ट्रा कव्हर वरून आणि त्यानंतर इथे मात्र जेल टिपला जातोय. अजून एक विकेट डीपला इथे मात्र जेल टिपला गेलाय. फलंदाज योगेशचा खेळ संपुष्टात आलाय. वरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय तो युवा स्पोर्ट्स देवरुख संघाचा तारणार म्हणून ओळखला जाणारा खेळाडू. यावर्षी हिच्या अंकामध्ये या खेळाडूने दर्जेदार कामगिरी केली. जर पाहायला गेलं तर निव्याची स्पर्धा गाजवली आणि त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरती संघाचा तारणार म्हणून उबरकीस आलाय. सुमित कदम आपण त्याला देखील पाहतोय. एक जबरदस्त खेळाडू आहे. चांगला खेळ या वर्षीच्या अंगामध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने तो सराव आणि त्या सरावातून त्याला ते फळ देखील मिळते. निवेची स्पर्धा गाजवली या पट्ट्यानं. आज ही लांजाची स्पर्धा गाजवावी लागेल. शॉर्ट पिचचा चेंडूचा वापर केला, खराब चेंडू टाकलाय. इथे गॅप मध्ये फटका खेळण्यासाठी आपल्याला वेळ देखील होता. कुठेतरी जर पाहायला गेलं तर कव्हरची जागा खाली आहे. कव्हर मधून फटका केला असता तर निश्चितच 4 धावा देखील मिळाल्या असत्या, परंतु कुठेतरी सावधतेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सॉफ्ट हँडचा वापर केला गेला आणि त्यानंतर सिंगल धाव फलकावरती आठ झाली. फ्लाइंग स्ट्रीपला इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सिंगल धाव फलकावरती आठ झाल्यानंतर धावसंख्येचं टोटल वाढतंय. 9 धावा धाव फलकावरती लागलेत. 2 गड्याच्या मोबदल्यावरती या 9 धावा आलेत. ओहो, पुन्हा एकदा हलक्या हाताने इथे मात्र जर पाहायला गेलं तर ड्राईव्ह केल्या आणि सिंगल धाव फलकावरती ऍड होते. ऑफ ड्राईव्हचा फटका, त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. म्हणजे जिंकण्यासाठी समीकरण असेल ते म्हणजेच 18 चेंडू 15ची आवश्यकता. मॅच चांगली होणार, लो स्कोरिंगची आहे परंतु जबरदस्त होणार. एक सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. ठीक आहे. करायचं 18 चेंडू 15ची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज येतोय, कोणत्या ऑप्शनचं इथे मात्र निवड केले हे देखील पाहावं लागेल. अजय वाईम गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा वापर केला जातोय. धीम्या गतीने टाकला चेंडू. चेंज ऑफ पेस परिवर्तन गतीमध्ये केलं आणि ते परिवर्तन ओळखता आलं नाहीये.
जी चूक या आधी पंडू जाधवने केली ती चूक पुन्हा एकदा सुमित देखील करत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या कमी वाटत असेल परंतु या मैदानावरती ही धावसंख्या कमी नाही आहे. या आधीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलंय 18 धावा देखील बनवत असताना दमचाक झाली. पुन्हा एकदा मिड विकेटला फटका, डीपला प्रोटेक्शन, सिंगल धाव फलकावरती ऍड होते. आडव्या बॅटने इथे मात्र फटका सजवला, तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती ऍड झाली. धावसंख्येचं टोटल वाढतंय. 11 धावा या धाव फलकावरती जोडल्या जातात. म्हणजे जिंकण्याचं समीकरण असेल 16 मध्ये आपल्याला बनवायचे अजून देखील 14 धावा. 16 चेंडू 14 धावा धाव फलकावरती अजून देखील जोडायचे. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका पॉइंटच्या दिशेने हलक्या हाताने घेऊन काढलाय. सॉफ्ट हँडचा वापर इथे मात्र केला. फक्त दिशा दर्शवणारा हा फटका. सिंगलने धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 12 धावा धाव फलकावरती लागले जातात. अजय गोलंदाजी मार्कवरती आले, ज्याच्या नावात जय आहे, परंतु जो जय मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष देखील करावा लागेल. येस, हा डॉट इथे जर पाहायला गेलं तर मृत चेंडू इथे घोषित केला जातोय. पंचांच्या माध्यमातून थोडंसं रनअप मध्ये गडबडी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे थोडंसं थांबण्याचा निर्णय घेतलाय. काही वेळेला थांबणं देखील गरजेचं असतं. डान्सिंग डाव द विकेट, फटका सजवलाय आणि तो फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आलेत आणि हा झेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द पेवलेन. अजून एक बसलेला धक्का बंडू जाधवच्या रूपामध्ये. केलाय. काट्या वाचून गुलाब मिळत नाही आणि संघर्ष वाचून विजय मिळत नाही आणि हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी दाखल झालाय पुणे जिल्हा, बारामती तालुका आणि काटेवाडीचा सुपुत्र मयूर मासाळ. सध्याच्या घडीला चर्चा आहे या खेळाडूची. NB ट्रॉफी ब्रँड अँबॅसिडर राहिला हा खेळाडू. जबरदस्त एक प्रतिभाशाली खेळाडू आहे. कमी कालावधीमध्ये हे नाव चर्चेमध्ये आलंय. जर पाहायला गेलं तर बारामती यंगर्स या संघातून तालुका वाईजच्या ज्या टुर्नामेंट सातत्याने पुणे परिसरामध्ये होतात त्या संघातून खेळणारा हा खेळाडू बारामती यंगर्सचा एक प्रमुख अस्त्र म्हणून देखील ओळखलं जातं. आणि बारामती यंगर्स म्हटलं की अक्षय तावरे तर आलेच. अक्षय तावरे देखील या मॅचचा भाग देखील राहिलेत. पहिल्या मॅचमध्ये सामनावीरचा पुरस्कार त्याने देखील प्राप्त केला. मयूर मासाळ स्ट्राईकवरती आहेत. बॅटिंगची देखील चर्चा आहे या खेळाडूची. ओहो, थोडंसं जर पाहायला गेलं तर वेगळ्या स्टाईलचा हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल धाव फलकावरती ऍड होते. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढते. धावसंख्या आतापर्यंत 13 धावा, 3-13. पहा, 3 गड्यांच्या मोबदल्यावरती 13 धावा धाव फलकावरती लागलेत. मयूर मासाळ एक जबरदस्त गोलंदाज, परंतु आज प्रभावी फलंदाजी त्यांना देखील करायची आहे, कारण का संघ अडचणीत आलाय आणि या संघाला इथे फिनिक्स पक्षाप्रमाणे बरारी घ्यायची आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे मात्र स्वतःला सिद्ध करायचं आहे. ओहो, या चेंडूवरती पाहावं लागेल. पंचांकडे अपील केलंय आणि अपील इथे मात्र उचलून धरलंय. फिंगर अप, ओईट आउट. फलंदाज बॅक टू द पेवलेन. मयूर मासाळ. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला जातोय. मयूर मासाने सांगितलंय इथे चेक करावं लागेल. ऍक्शन थोडीशी चेक करण्याचा प्रयत्न केला.
थँक्यू डीजे. इट्स अ नो बॉल. म्हणजेच गोलंदाजाला इथे षटक थांबवावं लागेल. या स्पर्धेचा नियम आहे, जर गोलंदाजी चालणार नाही योग्य ते वेळेला इथे योग्य तो निर्णय घेतलाय मयूर मासाळने आणि याचमुळे इथे मात्र जीवदान भेटल्या. म्हणजेच एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. टीम असेल, चला वेळ घालू नका प्लीज. सर्व गोष्टींची पडताळणी झाली आणि त्यानंतर तो निर्णय इथे मात्र आपल्याला दिला गेला. चला वेळ घालवायचा नाही आहे, चला स्पीडअप करावं लागेल. आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय प्रेक्षकांची अतोट गर्दी. या स्पर्धेला भरभरून प्रेम देण्यासाठी आज लांचा वासिय देखील आलेत. पहा भोंग्यांचा आवाज थोडासा जर पाहायला गेला तर IPL चा माहोल इथे निर्माण झाला. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती ती मॅचची चिंता आहे. कोणता संघ इथे मात्र जिंकेल आजच्या दिवसामध्ये, कोणत्या संघाची प्रभावी कामगिरी राहील. चला वेळ घालवायचा नाही आहे, चला स्पीडअप करावं लागेल. या स्पर्धेचे काही नियम आहेत, त्यामुळे प्लीज नियमांचं पालन करणं देखील गरजेचं आहे. आपली ही मानाची स्पर्धा आहे आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही आहे आणि त्याची दक्षता इथे मात्र कमिटी मेंबर्सने देखील घेतली आहे. निश्चितच चांगलं आयोजन. या ओहो स्क्रीनवरती आपण प्रेक्षकांची गर्दी पाहतोय आणि प्रेक्षकांचा आनंद पाहतोय. पहा या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रेक्षक थोडासा आनंद घेत आहेत. टाळ्या शेट्यांचा आवाज. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्कवरती शैलेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे षटक अजयने इथे मात्र थोडंसं अपुरं ठेवलं होतं तेच षटक पूर्ण करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती शैलेश. फ्रीट आहे या चेंडूवरती. खराब चेंडू इथे मात्र टाकला जातोय. म्हणजेच गोलंदाजीमध्ये ऑप्शन इथे मात्र कमी आहेत, ते आपल्याला पाहायला मिळालं. याच परिस्थितीचा फायदा उठवायचा आहे. वन बाउन्स इथे मात्र वापर केला. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव आली. म्हणजेच एक अस्त्र जे होतं आपल्याकडे ते आपण निकामी केलंय. पुन्हा एकदा खराब चेंडू इथे मात्र डिलेव्हर केला जातोय आणि त्या चेंडूवरती प्रहार केला गेला नाही. आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर डॉट चेंडू आल्या. धावसंख्या इथे पाहायला मिळते स्क्रीनवरती. 3 षटकामध्ये 15 धावा फलकावरती लागले जातात. म्हणजे जिंकण्यासाठी 10ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 10 धावा. एक सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. डीजे महत्वाचं षटक आपल्यासाठी आले. ते चॅलेंजिंग षटक, चौथं षटक म्हणजेच 50-50 ओव्हरचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये आपल्याकडे 14 धावांचं टार्गेट असेल, लक्ष असेल आणि त्या लक्षाला आपल्याला भेदायचं आहे. ज्याप्रमाणे अर्जुनाने माशाचा डोळा फोडला होता पाण्यामध्ये पाहून, त्याच प्रकारे आपल्याला देखील ते लक्ष भेदायचं आहे. ते लक्ष इथे मात्र स्वतःच्या डोळ्यासमोर केंद्रित करावं लागेल आणि त्या लक्षाचा पाठलाग आपल्याला करावा लागेल. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 15 धावा फलकावरती 25चा पाठलाग करायचा. ओहो या चेंडूवरती पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती लॉफ केला. जबरदस्त फटका केला गेलाय. 6 धाव्यांसाठी आलाय हा अमेरिकन शॉट. 6 धाव्यांसाठी डीजे सजवलाय. पहा सुमित कदमच्या बॅट म्हणून तो षटकार. पुन्हा एकदा खराब चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, फटका फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली आणि डीप मिड विकेटला इथे मात्र जेल टिपला जातोय. फलंदाचा खेळ संपुष्टात आलाय. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन.
प्रमाणे इथे या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी पर्वणी आहे, त्याचबरोबर जे आलेत प्रेक्षक त्यांच्यासाठी देखील पर्वणी असणार आहे. या स्पर्धेमध्ये जे झेल टिपतील त्यांच्यासाठी अल्टिमेट एनर्जी यांच्याकडून एनर्जी ड्रिंक्स दिलं जाईल. निश्चितच जबरदस्त आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अल्टिमेट इथे मात्र आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. यस, आपण जर जेल टिपलात प्रेक्षकांनी, तर आपण जेल टिपला असाल तर लगेचच आपण इथे कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आणि त्यांनी सांगायचं आहे की यस मी जेल टिपलाय तो. ओहो, चांगला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी तर पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती चूक झाली परंतु त्या चुकीतूनच त्याला अनुभव आला आणि या अनुभवातूनच ते डॉट चेंडू देखील आलेत. रोहन गोलंदाजी मार्कवरती आलेत. आतापर्यंत 3 चेंडू हात आलेत आणि या 3 चेंडूवरती 6 धावा खर्च केलेत. थोडंसं जर पाहायला गेलं तर वेग कमी आहे परंतु अचूकता दाखवते टप्प्याची. पुन्हा एकदा टॅप केला जातोय. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये चूक केली जाते आणि त्याच चुकीमुळे इथे जर पाहायला गेलं तर चौकार आलाय. हा चुकीचा वार परंतु सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीसी. धावसंख्येचं टोटल वाढतंय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा वापर केलाय, त्याच्यावरती प्रहार केला जातोय. थोडासा फाईनला फटका केलाय. एकच धाव इथे मात्र धाव फटकावरती ऍड होते. मोठा फटका जरूर केला फाईनला परंतु त्या फटक्यामध्ये थोडीशी सिंगल. चला बॉल द्यायचे, बॉलची पूर्तता करायची. ओहो, या चेंडूवरती यास्टनचा वेध घेतलाय. जबरदस्त चेंडू हाताला गेलाय. एक्सप्रेस डिलिव्हरीने घात केलाय. फलंदाजाला बाद केलाय. सागर बॅक टू द पेव्हलियन. थँक्यू डीचे 4 षटकांचा केस संपुष्टात. हे 4थं षटक आपल्यासाठी चॅलेंजिंग षटक होतं. त्या षटकामध्ये आपण चॅलेंज एक्सेप्ट केलं देखील होतं परंतु त्या धावा बनवल्या गेल्या नाहीयेत आपल्या माध्यमातून आणि म्हणूनच त्या धावा मायनस देखील होतील आणि त्या मायनस झालेल्या धावांमुळे धावसंख्येचं टोटल 6 चेंडूमध्ये 4 धावा आपल्याला इथे बनवायचं आहे. हे षटक या मॅचचं रूपरेषा बदलू शकणार हे षटक असणार आहे. निश्चितच कुठेतरी वाटलं होतं देवरुख संघ इथे मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती आल्या परंतु अशाच वेळेला ते चॅलेंजिंग षटक हे थोडंसं निर्णायक ते देखील ठरतं. या मॅचमध्ये आपल्यासाठी निश्चितच हे षटक महत्वाचे देखील असणार आहे. 6 चेंडू 4 धावा अजून देखील आपण रोखू शकता. फक्त तिथे अचूकता हवी आणि या अचूकतेतूनच आपण हा विजयाचा मार्ग साकारणार आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, ज्याला वादाची भीती वाटते त्याने समुद्रावरती जाऊ नये आणि ज्याला पराभवाची भीती वाटते त्याने मैदानावर उतरू नये. या मॅचमध्ये जर पराभवाची भीती वाटत असेल तर या मैदानावरती खेळणं हे गरजेचं नाही आहे. लढावं लागेल. या मैदानावरती येत असताना ती भीती बाजूला ठेवायची आहे आणि त्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला या मैदानावरती फक्त लढायचं आहे. फक्त लढ म्हणा. म्हणूनच इथे मात्र जर पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असतील. फक्त लढ म्हणा म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये आल्या. तो जेल टिपला होता. प्रेक्षकाचं नाव आम्हाला कळलं तर बरं होईल. अक्षय कुंभार, त्याला देखील स्क्रीनवरती आपण पाहतोय. ओहो, अक्षय कुंभार पहा याने आज जेल टिपला होता. पहिला प्रेक्षक ठरलाय तो अल्टिमेट एनर्जीचा पुरस्कार प्राप्त करणारा खेळाडू.
येस अजून एक झेल टिपलाय. तुम्ही देखील या, आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय प्रेक्षकांना. वाह काय झेल टिपला. थँक्यू. प्रेक्षकांमध्ये झेल घेणार आहे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. याच लांजा नगरीतील एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजेच बाबू लांजेकर यांनी हा झेल टिपलाय आणि त्यांनी देखील सांगितलंय यस एक काळ मी गाजवलाय, आज पुन्हा एकदा थोडासा